नमस्कार. वैशालीज रेसिपीमध्ये आज आपण करणार आहोत चमचमीत व रस्सेदार सोयाबीनची भाजी. यासाठी आपण एक खास मसाला तयार करणार आहोत, ज्यामुळे ही भाजी चवीला खूप अप्रतिम अशी लागते. चला तर मग लगेच आता प्रोटीनने भरपूर अशी ही भाजी कशी करायची ते पाहूया. इथे मी 1 लिटर पाणी गरम करून घेतलं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला सोयाबीनचे वडे या पाण्यात भिजवून घ्यायचे आहेत. यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूया आणि इथे मी 100 ग्रॅम सोयाबीनचे वडे घेतले आहेत. तर ते यामध्ये घालायचे आहेत आणि चमच्याने थोडं हलवून घ्यायचं आहे. आणि हे आता आपण अर्धा तासासाठी असेच भिजवत ठेवूया. आपले वडे भिजतायत तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया. तर गॅसवर मी एक कढई ठेवली आहे. यामध्ये 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे आणि इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेत. तर ते घालायचेत आणि याला मंद गॅसवर आपण परतून घेऊया. थोडासा रंग बदलेपर्यंत परतायचा आहे. 3-4 मिनिट मी कांदा परतून घेतलाय. तर यामध्ये आता 15 ते 20 पाकळ्या लसणाच्या आणि 1 इंच आलं मी इथे कट करून घेतलंय. तर ते घालायचंय आणि हे चमच्याने हलवून घेऊया. थोडंसं परतून झालं की 1 तेजपत्ता घालायचा आहे, 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 4-5 मिरी आणि 2 लवंगा मी घेतल्या आहेत. तर त्या घातल्या आहेत. तर या सर्वाला आता परतून घ्यायचं आहे. असे खडे मसाले घातले म्हणजे भाजीला खूप छान टेस्ट येते. भाजी चवीला एकदम मस्त लागते. मंद गॅसवर याला परतायचं आहे. थोडंसं परतून झालं, तांबूस रंग आला कांद्याला की यामध्ये 1 टेबलस्पून तीळ घालायचे आहेत आणि परत याला परतायचं आहे. इथे मी आता 2 टमाटे चिरून घेतलेत. तर ते घातले आहेत. तर टमाटे पण मऊ शिजेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. तर हे सर्व आपल्याला मीडियम फ्लेमवर भाजून म्हणजे परतून घ्यायचं आहे. आता टमाटे छान मऊ झाले आहेत आणि मसाला आपला परतून झाला आहे. तर यामध्ये मी इथे 7 ते 8 काजूचे 2 तुकडे करून घेतले आहेत. तर ते घातलेत. काजू घालणं ऑप्शनल आहे, पण काजू घातल्यामुळे या भाजीला रेस्टॉरंटमध्ये जशा भाज्या मिळतात अगदी तशीच चव येते, त्यामुळे मी घातलेत. तुम्ही जर काजू नसेल तर यामध्ये 1 टेबलस्पून बेसनाचं पीठ म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ भाजून घालू शकता, त्यामुळे पण या भाजीला खूप छान टेस्ट येते. आता आपला मसाला तयार झालेला आहे. तर गॅस बंद करूया. वडे भिजून पण अर्धा तास झालेला आहे. तर छान फुगले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर आता याचं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. तर हाताने दाबून याला चांगलं पिळून घ्यायचंय, यातलं पाणी काढून घ्यायचंय. यामध्ये जर पाणी राहिलं तर वडे थोडे चवीला कडवट लागतात, त्यामुळे व्यवस्थित पाणी काढून घ्यायचंय. असं हाताने दाबून करायचं आहे. मसाला पण आपला थंड झालेला आहे. तर एका मिक्सरच्या भांड्यात घालूया. खूप छान मसाल्यांचा सुगंध येतोय. आता आपल्याला हा मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचा आहे. भाजी करण्यासाठी एका कढईमध्ये मी 3 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. तर या भाजीसाठी तुमच्या गरजेनुसार तेल घालायचं आहे. मसाला मी मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घेतला होता, तर तो घालायचा आहे. यासाठी एकदम चिकना असा मसाला तयार करून घ्यायचा, वाटून घ्यायचा, म्हणजे भाजीचा रस्सा खूप छान तयार होतो. आणि याला आता मंद गॅसवर 2 मिनिट परतून घेऊया. तर चमच्याने असं हलवत परतायचं आहे. इथे मी आता 1 चमचा साजूक तूप घेतला आहे. तर ते यामध्ये घातलंय. याऐवजी तुम्ही बटर पण इथे घालू शकता. तूप किंवा बटर घातल्यामुळे या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. पण हे दोन्ही घातलं नाही तरी काहीच हरकत नाही.
असेल तर घाला. आता याला मंद गॅसवर छान परतून घेऊया. यामध्ये आता सुके मसाले घालायचे. तर 1.5 चमचा मी धणे जिरे पूड घातली आहे आणि 1.5 चमचाच यामध्ये तिखट घालतीये. तर माझं तिखट चवीला खूप तिखट आहे, त्यामुळे मी 1.5 चमचा घालतीये. तुम्ही थोडं जास्त पण घालू शकता. पाव चमचा हळद घालायची आहे. अर्धा चमचा गरम मसाला. तर आपण थोडे खडे मसाले पण आधी घातले आहेत, त्यामुळे आपण अर्धाच चमचा गरम मसाला घातला आहे. चवीनुसार मीठ घालायचंय आणि याला आता लो टू मीडियम फ्लेमवर छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. तेल सुटेपर्यंत परतलं म्हणजे भाजीचा रस्सा खूप छान तयार होतो आणि चवीला पण अशी भाजी मग खूप छान लागते. आता 4 ते 5 मिनिट झाली आहेत. तर असं कडेने छान तेल सुटलंय, तुम्ही पाहू शकता. मसाला छान परतल्या गेलाय. तर यामध्ये आता हे भिजवलेले वडे घालायचेत आणि या वड्याला आता चांगलं या मसाल्यात कोट करून घ्यायचं आहे, म्हणजे त्या वड्यांना मसाला छान लागतो आणि मग चवीला हे वडे पण छान लागतात. तर मध्यम गॅसवर हे आपण 4 ते 5 मिनिट परतून घेऊया. आता वडे मी थोडेसे 4 ते 5 मिनिट परतून घेतले आहेत. तर यामध्ये आता पाणी घालायचं आहे. तर पाणी पण मी इथे गरम करून घेतलंय. नेहमी भाजीसाठी, रस्सा भाजीसाठी गरम पाणीच घालायचं, त्यामुळे तर्रीला रंग छान येतो आणि तेल पण छान सुटतं. त्यामुळे गरम पाणीच घालायचं आहे आणि लागेल तसं, तुम्हाला जसं लागेल पातळ घट्ट त्याप्रमाणे पाणी घालायचंय. तर मी आणखी यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे. थोडं थोडं करून पाणी घालायचं, एकदम घालायचं नाही, म्हणजे अंदाज येतो. तर मी इथे आता पाणी भरपूर घालून घेतलंय. तर याला 7 ते 8 मिनिट आपण आता शिजून घेऊया. तर भाजीला मी 7 ते 8 मिनिट शिजून घेतलंय. थोडी घट्ट पण झाली आहे आणि रंग पण छान दिसतोय. तर याला आणखी थोड्या वेळ असंच आपण शिजून घेऊया. आता बऱ्यापैकी याचं पाणी आटलं आहे. तर यावर आपण 4 मिनिटासाठी झाकण ठेवूया. फार वेळ झाकण ठेवायचं नाही, नाहीतर वाफेचं पाणी त्या भाजीमध्ये जातं आणि मग भाजी पानसट होते. तर आता 4 ते 5 मिनिट झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता भाजीला खूप सुरेख रंग आलेला आहे आणि तेल पण छान सुटलंय. तर यामध्ये शेवटी कोथिंबीर घालायची आहे. तर आपली भाजी इथे तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त दिसतीये. तर आता गॅस बंद करूया आणि ही खाली काढून घेऊया. तर एका बाउलमध्ये मी काढून घेतलीये. खूप सुरेख रंग आलेला आहे आणि चवीला पण ही भाजी खूप मस्त लागते. तर जरूर बनवून पहा. यामध्ये प्रोटीन्सचे प्रमाण पण भरपूर असते, त्यामुळे शाकाहारी लोकांसाठी हा खूप चांगला पर्याय आहे. तर जरूर बनवा आणि कशी वाटली रेसिपी ते पण मला अवश्य सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर पण जरूर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.